हो, येतोय, क्लिअर येतोय. येतोय ना? ओके सर. म्हणजे मी क्लिअर आता सुरुवातच करतो हा. येस. आजपर्यंत आता तुम्ही टोटल टेक्निकली ज्या गोष्टी आहेत सगळ्या आता जाधव साहेबांकडे तुम्ही शिकलेला असालच टोटल काय सगळ्यात. तर आपण आता सुरुवात करूया की एक प्रॅक्टिकली जेव्हा प्लांट सेटअप पासून आपण मार्केटिंग मशरूम विक्रीपर्यंत कोणकोणते मला आव्हाने आले. माझी सुरुवात ही 300 बेड पासून झाली. मी डेली 3 किलो मशरूम पासून 300 किलो पर्यंत मशरूम विकतोय डेली. तर हा जो प्रवास आहे तो टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेऊया. तर आजच्या आपण ह्या गोष्टीच्या आता पुढे आपण डिस्कस करूया. यामध्ये सिलेक्शन ऑफ व्हरायटी म्हणजे आपण कुठल्या व्हरायटी सिलेक्ट केल्या पाहिजेत. त्यानंतर प्लांट सेटअप कसा करायचा, एक स्मॉल स्केलवर कसा करायचा आणि एक कमर्शियल लेवल आपण जेव्हा जातो मोठ्या प्रमाणात तेव्हा प्लांट सेटअप कसं करायचं ह्या गोष्टी. त्यानंतर पॅकेजिंग कसं करायचं, फ्रेश मशरूमचं पॅकेजिंग कसं करायचं आणि ड्राय मशरूमसाठी पॅकेजिंग कसं करायचं. त्यानंतर मेन मुद्दा जो येतो तो मार्केटिंगचा. तो लोकलला मार्केटिंग कसं करायचं किंवा बाहेर स्टेटमध्ये मार्केटिंगसाठी कसं आपण फिरायचं ह्या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतो इकॉनॉमिकचं मशरूम म्हणजे मशरूमचं ओव्हरऑल जे बिझनेस आहे. तर मशरूम हॉबी लेवलला करणारे भरपूर लोक आहेत पण एक व्यवसाय म्हणून त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील ह्या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने आपण डिस्कस करूया. पण सुरुवातीला पहिला जो आपण जसं बोलणं झालं की सिलेक्शन ऑफ व्हरायटी. तर आपण मशरूम ऑयस्टर मशरूम जेव्हा निवडलो आता ऑयस्टर मशरूम मध्येच मी काम करतो. तर ऑयस्टर मशरूम निवडताना कोणतं मशरूम निवडणे. आता मशरूम मध्ये व्हरायटी आता तुम्ही शिकला असालच की कलर वाईज आणि टेक्स्चर वाईज भरपूर मशरूमचे टाईप्स आहेत. तर त्यामध्ये आता मार्केटमध्ये कोणतं चालतं ते आपल्यालाच करावं लागेल किंवा असं तर आपण ठरवलं की आपण एक मशरूम करतो ते मार्केटला चालतच नाहीये किंवा चालतं पण कमी प्रमाणात चालतं असं जर प्रॉब्लेम आले तर आपला परत बिझनेस थोडा लो होऊन जाईल. त्यापेक्षा आपण सिलेक्शन करताना मोस्टली जे मशरूम मध्ये आता ऍक्च्युली कसं आहे मार्केटिंग म्हणजे लोकांना मशरूम म्हणजे व्हाईट हा एकच मशरूमचा टाईप माहित आहे. पण त्यासाठी आपण कसं करतो मग फ्लोरिडा फ्लोरिडस फ्लोरिडा जो तो मशरूम आपण लावतो तो पूर्णपणे व्हाईट असतो. ओके. दुसरा असतो एक ब्ल्यू ऑयस्टर मशरूम आणि तिसरा असतो ग्रे साजर काजू असतो तो. तर 3 मशरूम मध्ये आपण मशरूमचं सिलेक्शन करायचं असतं. तर 3 मशरूम मध्ये आपण प्रेफरन्स कशाला द्यायचं, कोणत्या प्रकारे द्यायचं. तर आता 3 मशरूम मध्ये फरक काय, कल्टिवेशन प्रोसेस जी तिघांची एकदम टोटल सेम आहे. ज्या प्रकारे तुम्ही स्पॉन लावाल त्या प्रकारे तुम्हाला मशरूम भेटतील. ओके. तर मी कोणतं लावतो हा जर प्रश्न असेल तर मोस्टली करून मी जो फ्रेश मध्ये मार्केटिंग करतो तर मी ब्ल्यू ऑयस्टरला प्रेफरन्स देतो. तर ब्ल्यू ऑयस्टर का तर फ्लोरिडा जो मशरूम आहे त्याचं इल्ड खूप असतं. नो डाऊट खूप चांगलं मशरूम मध्ये सगळं येतं. पण ट्रान्सपोर्टेशन मध्ये सपोज मी आता कोल्हापूरमध्ये मार्केटिंग करतोय कोल्हापूरमध्ये माझं 10 ते 15 20 किलो मशरूम जर रेडी राहत असेल तर एक्सेस मशरूम जे आहे माझं बाकीचं ते 50-60 किलो मशरूम आहे ते माझं मुंबई पुणे गोवा जातं. पण तिकडे ट्रान्सपोर्टेशन मध्ये मशरूम टिकलं पाहिजे. मग त्या टिकण्यासाठी जो फ्लोरिडा जो मशरूम आहे त्याला थोडं येलोइश पण यायला लागतो सेकंड डेला. त्याची पानं तुटणे असे प्रॉब्लेम यायला लागतात. मग त्यामुळे फ्लोरिडा हा मशरूम मी करत नाही. सेकंडली ड्राय मशरूम जेव्हा करतो फ्लोरिडा सुद्धा ड्राय केल्यानंतर त्याचे पानं तुटतात त्यामुळे त्याचं सुद्धा मार्केट थोडं कमी होऊन जातं. आता राहिलं साजर काजू. साजर काजू हा सगळ्यात चांगला मशरूम आहे. टिकतं चांगलं सगळं ऑयस्टर मशरूम सगळ्यात जास्त ट्रान्सपोर्ट सगळं जातं. पण प्रॉब्लेम कुठे होतो ड्राय मध्ये वेट गेन चांगलं होतं. ड्राय सुद्धा पानं एकदम चांगली फ्रुटिंग बॉडी एकदम चांगली होते. मग प्रॉब्लेम कुठे येतो कारण लोकांचे ऍक्च्युली कॉमन पीपल मध्ये कसं होतं की मशरूम म्हणजे हा व्हाईट प्रकारच असतो. ओके. मग ड्राय मध्ये जातो चांगल्या प्रकारे साजर काजू. मग जेव्हा प्रॉब्लेम येतो फ्रेश मध्ये तर ग्रे मध्ये थोडं लोक हिचकतात मग असं मशरूम हा याला काही प्रॉब्लेम असेल का किंवा जे खरंच एज्युकेटेड पीपल आहेत त्यांना माहिती आहे हा कलर वाईज पण मशरूम असतात ते प्रेफर करतील. ओके. मग बेस्ट कोणतं मी ब्ल्यू जातो. ब्ल्यू मशरूमचं पिगमेंट सुरुवातीला ब्ल्यू असतं पण जेव्हा ते पूर्णपणे ऍडल्ट होतं फ्रुटिंग बॉडी तयार होते तो व्हाईटच तयार होतो. ओके. मग त्याचं ड्राय सुद्धा जे होतं ते खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्याची जी ट्रान्सपोर्टेशन सस्टेनेबिलिटी असते ती पण एकदम खूप प्रकारे चांगल्या प्रकारे असते. मग आता या 3 मध्ये परत पिंक मशरूम येतात, गोल्डन मशरूम येतात. मग पिंक मशरूमचं कसं येतं, पिंक मशरूम थोडा रबरासारखी चव असते. मग त्याचं फक्त हॉटेल लाईनला थोडं गार्निशन म्हणजे 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेलमध्ये गार्निशनला थोडं यूज करतात. मग त्याचं मार्केटिंग थोडं कमी होतं. मग फुल फ्लॅशला उतरताना सुरुवातीला तुम्ही साजर काजू करू शकता आणि ब्लू ऑयस्टर सुद्धा करू शकता. तर ब्लू ऑयस्टरमध्ये आणि साजर काजूमध्ये प्रॉब्लेम काय येतो? तर प्रॉब्लेम असा काहीही नाहीये. जसं मी सुरुवातीला सांगितलं कल्टिवेशन सगळं सेम आहे. जसं तुमचं मार्केट डेव्हलप करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. सपोज तुम्हाला जर गुजरातमध्ये एकदम ड्राय मार्केटचे मोठं मार्केट असेल तिकडे तर साधं काजूच चालतं. मोस्टली तिकडे बाकीचं मशरूम घेतच नाही. मग तुम्हाला साधं काजू कल्टिवेट करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन ऑफ व्हरायटी करू शकता. आणि जर सपोज तुम्हाला काही आताच्या टॉपिकमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील काय असतील तुम्ही विचारू शकता. मे बी म्हणजे आता टॉपिक वाईज क्लिअर झालं तरी चालेल किंवा नंतर जर विचार तरी चालेल. चालेल सर? हॅलो.
हो, चालेल चालेल. हा. आपलं आधी मार्गदर्शन संपून घेऊयात आणि मग हो. नंतर त्यांना काही शंका असतील तर जरूर त्या पद्धतीने विचारत जा. ओके चालेल, मग तसं नोट डाऊन करून ठेवूया सगळे, मग आपण बॅक टू बॅक एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया सगळ्यांचे. येस येस. सरांचं आता मार्गदर्शन सुरू असताना काही कोणाला शंका असतील टॉपिक वाईज पॉईंट वाईज तुमच्या शंका असतील तर नोट डाऊन करून ठेवा. आणि सरांचं प्रमुख मार्गदर्शन संपलं की मग त्याच्यावरती आपल्या काही शंका असतील समस्या असतील अडचणी असतील तर त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करूयात. ओके. ओके. हां, कंटिन्यू करा सर. हा सर. आता सेकंडरी, आता की प्लांट सेटअप कसा असेल, भरपूर गोष्टी आहेत प्लांट सेटअपसाठी. ऑयस्टर मशरूमसाठी एकदम सिम्पल टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स यूज करणे की असं काही गरज नाही, एकदम सिम्पल पद्धतीने ऑयस्टर मशरूम करू शकता. तर प्रामुख्याने काय करावं लागतं ऑयस्टर मशरूमसाठी, तुम्ही ज्या शिकल्या गोष्टीमध्ये की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे मेंटेन करणे, हाच आपला मेन प्रायोरिटीवर आहे. तर त्यासाठी कसं करायचं, सुरुवातीला जर तुम्ही मशरूमचं कल्टिव्हेशन तुम्ही जेव्हा सुरू करता, तर मी कोणालाही सजेशन करते की तुम्ही डायरेक्ट मोठ्या प्रमाणात करा. सुरुवातीला एक पायलट प्रोजेक्ट 300 बेडचा प्रोजेक्ट करायचा. 300 बेडचा प्रोजेक्ट म्हणजे कसा, डेली 10 बेड लावायचे. 10 बेड, 1 किलो स्पॉनचे 10 बेड डेली लावायचे. एक महिनाभर बरोबर 300 बेड तुमचे होतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकता येतात, सगळ्या गोष्टी समजतात. पण ह्यामध्ये कसं असतं, छोटीशी तुमच्या घरी रूम जरी असली, 450 स्क्वेअर फुटाची रूम जी लागते, त्या रूम मध्ये आराममध्ये 300 बेड बसतात. हँगर सिस्टीमने बसतात, बांबू रॅकने बसतात. पण हँगर सिस्टीम जे स्वस्तात असतात, स्वस्तात मध्ये तुम्ही करू शकता. त्यामध्ये मग स्ट्रॉ सिलेक्शन जे असेल, तुम्ही शिकला असेल आता स्ट्रॉ सिलेक्शन मध्ये कोणते स्ट्रॉ सिलेक्ट करायचे हे एरिया वाईज आहे. जसं मी आता कोल्हापूरमध्ये सोयाबीन अवेलेबल होतं, मी सोयाबीन यूज करतो. कोकणात लोक भात पॅन्ट पिंजार यूज करतात. बाकी बाकी जसं एरिया वाईज असेल त्या गोष्टी. मग सेटअपसाठी जेव्हा सुरुवात करतो त्यामध्ये मोस्टली व्हेंटिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर हवा ही खेळती राहिली पाहिजे, पण हवा अशी खेळती पाहिजे की बाहेरचे इन्सेक्ट जे आहेत, म्हणजे डास चिलटं माशा ह्या कोणत्याही गोष्टी आत येऊ नयेत. मग यासाठी खिडक्यांना व्यवस्थित बंद करणे, किंवा हवाचा जो प्रेशर असतो जास्त सुद्धा येऊ नये, कारण हवाचा प्रेशर जर खिडक्यातून जास्त मशरूमवर होतं, मशरूम पाना मशरूमची जी फ्रुटिंग बॉडी असते ती आपोआप आतमध्ये वळायला सुरुवात होते. अशा गोष्टी प्रॉब्लेम लागतात. त्यापेक्षा एक हवा खेळती व्हेंटिलेशन, म्हणजे एक साईड ए साईडने हवा नाही, बी साईडने जाणे, ही जी संततधार हवा असते ती. तर छत कशी असावी, तर काही लोकांचं कसं असतात की मोस्टली आता मी गावाकडे जे बघतोय आमच्याकडे, तर काही लोकांचं असं असतं की आमच्याकडे गोठा आहे आणि गोठ्यामध्येच मला मशरूमचा प्रोजेक्ट सुरू करायचा, मग जुना गोठा आहे तर चालतं, काहीही प्रॉब्लेम येत नाहीये. तर मशरूमच्या गोट्या, संपल गोट्यामध्ये वर जो छत असतो तो पत्राच असतो, नाहीतर सिमेंट पत्रे असतात. तर अशा गोष्टीमध्ये आपण काय करतो, मोस्टली बांबू चटईचा यूज जास्त करतो. बांबू चटईच का, बांबू चटई ना पाणी होल्ड करते आणि लवकर ते फंगस पकडत नाही. त्यामुळे बांबू चटईचा यूज आपण जास्त करून करतो. तर छताच्या खाली बांबू चटईचा एक थर बॅटनपट्टी साहाय्याने, साठा मारून बॅटनपट्टीच्या साहाय्याने लावून घ्यायचा बांबू चटईचा. त्यामुळे वरची हीट आहे ती खाली ट्रान्सफर होऊ शकत नाही. आणि प्लस वर एक छोटा स्प्रिंकलर लावलं, छतावर स्प्रिंकलर लावायचं, जेणेकरून पाण्याने रूफटॉप एकदम शांत राहील. आणि आतमध्ये फॉगर सिस्टीम लावायची, नेटाफिमचे फॉगर भेटतात खूप, म्हणजे नॉर्मली आता 5 रुपयापासून 150 रुपये फॉगर भेटतात. त्यामध्ये चांगले फॉगर जे नेटाफिमचे 70 रुपयापर्यंत भेटतात. आता ती नेटाफिम काय जैन फॉगर कुठल्या कंपनीचे भेटतात, त्यांना फॉगर यूज करून तुम्ही आतले ह्युमिडिटी मेंटेन करू शकता, किंवा फ्लोअरवर पाण्याचा फवारा चांगल्या प्रकारे देऊन अशा प्रकारे एक ह्युमिडिटी मेंटेन करून आपण छोट्या प्रमाणात एक मशरूमचा युनिट सुरू करू शकतो. त्यामध्ये स्टरलायझेशन टेक्निक आले वेगवेगळे, आता केमिकल आले, स्टीम आलं, बॉइलिंग आलं, ह्यामध्ये तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेप घेऊ शकता. हा झाला एक छोट्या पद्धतीने. जेव्हा तुम्हाला एक नॉलेज येऊ लागतं की 2 किलो मशरूम मॅगरेचे डेली जेव्हा येते, 3 किलो जेव्हा येते, तेव्हा त्याचं आपण कसं विक्री व्यवस्थापन करायचं, किंवा कशा गोष्टी करायच्या, ह्यातून जेव्हा तुम्हाला एक 3-4 महिन्यानंतरच तुम्ही एक मोठा प्लांटला तुम्ही सेटअपला या, किंवा 1 महिन्यात तुम्हाला समजलं सेकंड महिन्यात मी लगेच येतो, असं कधीही करू नका. खूप सारे सीझन वाईज सुद्धा प्रॉब्लेम लागतात. जसं की आता उन्हाळ्यात तुम्ही करता, उन्हाळ्यात तर खूप सारे प्रॉब्लेम असतात, ते सॉर्ट आउट करायला लागतात. तर पावसात वेगळे असतात, हिवाळ्यात वेगळे असतात. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला एक अनुभव येतो 3-4 महिन्यानंतर, एक सीझन चेंज झाल्यानंतर तुम्ही मोठ्या सेटअप येऊ शकता. तर मोठा सेटअप किती करायचा, तर मोठ्या सेटअपसाठी सपोज एक 5,000 बेडचा जर प्लॅनिंग असेल तुमचा, तर 30x100 3 गुंठ्याचा प्लांट तिथे लागतो टोटल. तर त्या प्लांटमध्ये मग सगळ्या ग्रोईंग रूम असतं, इन्क्युबेशन रूम असतं, एक ऑफिस असतं, प्रोसेसिंग रूम असते, आणि स्ट्रॉ स्टोरेजसाठी, म्हणजे एवढा मोठा तुमचा प्लांट 5,000 बेड असेल तर तुम्हाला भुसा सुद्धा लागेल तसा, तर त्यासाठी स्ट्रॉ स्टोरेज लागेल. प्रोसेसिंग रूम जे असेल त्याच्या शेजारी तुम्हाला स्टेलायझर म्हणावं लागेल, कारण जेव्हा तुम्ही कमर्शियल जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला ती स्टेलायझर जी मेथड आहे ती केमिकलवाली चालतच नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात होतच नाही. त्यामुळे त्या स्टीम स्टेलायझेशन लागतं, त्यासाठी बॉयलर चेंबर लागतात. हे मार्केट सुद्धा मध्ये अवेलेबल आहेत.
किंवा तुम्ही बनवून जर घेतला तर आम्ही आता तो बनवला तो 40,000 रुपये खर्च होतो, त्यामुळे कमीत कमी 150 बेड बसतात ऍट अ टाइम. म्हणजे असा सेटअप एक साधारणतः 2.5 ते 3 लाखापर्यंत त्याला खर्च येतो. तर 2.5 ते 3 लाख रुपये खर्च कुठे येतात, तर आम्ही कसं करतो की साईड हाईट जे असते 2 साईडला आम्ही पाण्याचा प्रवाह देतो. छताचा प्रवाह 2 साईडला असतो. लेफ्ट साईडचा जो असतो त्याची हाईट असते 8 फीट आणि मधला सेंटरचा असतो 12 फीटाचा. म्हणजे 8, 12, 8 अशा साईजचा आम्ही पोल उभे करतो. सिमेंट पोल स्वस्तात असतात, त्यामुळे ते होऊन जातात. तर 8 आणि 12 फूट का, तर आम्ही जो छत करतो तो कौलारूच करतो. कौलारू छतामुळे काय होतं, व्हेंटिलेशन चांगली राहते आणि थंडावा राहतो रूम मध्ये. आणि खर्च बघायला गेला तर थोडा कमी येतो पत्राच्या खर्चामध्ये. कारण पत्राचा जेव्हा आपण युज करतो तेव्हा परत आणि बाकीचे खर्च खूप वाढतात. मग साईडला पूर्णपणे बांधकाम काही न करता फक्त 2 फुटी बांधकाम करून घेतो. 2 फुटी बांधकाम करून घेतो. 2 फुटी बांधकामने एक भक्कम पण येतो पूर्ण स्ट्रक्चरला, आणि आतमध्ये काही मग किडे साप बाकीचे काही गोष्टी आतमध्ये येऊ शकत नाहीत, असे एक भक्कमपणा होतो. नॉर्मल दरवाजे लागतात आणि चेन लिंक चिकन मेशची जाळी जे आपण ह्याला वापरतो पोल्ट्री फार्मला, चिकन मेशची जाळी असते. चेन लिंक नाही, चेन लिंक खूप महाग असते. चिकन मेशची थोडी जवळजवळ असते आणि हलकी असते. चिकन मेशची जाळी, बांबू चटई आतून आणि बाहेरून ग्रीन शेडनेट, 50% ग्रीन शेडनेट असा पूर्ण सेटअप उभा राहतो. आतमध्ये हँगर सिस्टीम केली जाते आणि फॉगर लावले जातात. टोटल 2 सेटअप करण्यासाठी 1 महिनाभर कालावधी म्हणजे तुमचा पूर्ण प्लांट 2.5 लाखापर्यंत स्टार्ट होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी मिनिमम 5,000 बेड बसतात. डेली तुमचं उत्पादन 50 ते 60 किलो मशरूमचं होऊन जातं. यासाठी हा प्लांट सेटअप मध्ये भरपूर असं काही थंब रूल नाहीये की प्लांट असाच पाहिजे तसाच पाहिजे, असं काही नाही. कोणी आपल्या क्रिएटिव्हिटीने आपण ज्या मेन गोष्टी आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत मशरूम प्लांटसाठी त्या देऊन तुम्ही करू शकता. जसे आपण म्हणतो मार्केटमध्ये भरपूर लोक असे ते म्हणतील तुम्हाला ह्युमिडिफायर लावूया. नो डाऊट ह्युमिडिफायर तुम्ही यूज करू शकता. ह्युमिडिफायरची कॉस्टिंग जी असते ती खूप महाग असते. मग 30,000 30,000 पासून ह्युमिडिफायर स्टार्टिंग आहे. मग त्यांची तुम्हाला एक एवढ्या मोठ्या फार्म मध्ये 3 म्हणजे ह्युमिडिफायरची कॉस्टिंग लाख रुपये आली. या सगळ्या गोष्टी थोड्या यूज न होता आपण स्वतःच्या थोड्या स्टडीने आपण ह्युमिडिटी मेंटेन करू शकतो. तर बाकी काही लोक व्हेंटिलेशनसाठी फॅन लावतात. व्हेंटिलेशन फॅन लावलं तर अतिउत्तमच आहे, पण आपण ज्या चिकन मेश जाळी आणि बांबू चटई लावतो ह्यात कंटिन्यू एक मंद हवाही येतच राहते आतमध्ये, त्यामुळे आपले व्हेंटिलेशन चांगले राहतात. प्लस आपण जर छोट्या छोट्या खिडक्या बनवतो ते खूप आतमध्ये गरम होतात, खिडक्या ओपन करून त्यातून हवा येत राहते. पण शेडनेट जो असतो ग्रीन शेडनेट त्याच्यामुळे काहीही इन्सेक्ट आतमध्ये येऊ शकतच नाहीत, पूर्णपणे असतात. तर फ्लोरिंग कसं असावं, फ्लोरिंग मध्ये काही लोक कोबा करून घेतात. त्यामध्ये कोबाचा खर्च खूप जास्त येतो. मग आम्ही काय करतो, डायरेक्ट मोठी खडी असते ती मोठी खडी प्लस थोडी सिमेंट आणि आपल्याला ती ग्रेडची वाळू भेटते ती मिक्स करून फक्त वरच्यावर आपण त्याला अंतरून देतो, जेणेकरून वरचे जे पाणी कंटिन्यू रूम मध्ये पाणी असतं ते पाणी फक्त झिरपू दे, दलदल होऊन यासाठी आपण ठेवलं जातं. हा झाला प्लांट सेटअप. टोटल प्लांट सेटअप मध्ये काही शंका असेल तर आपण नंतर बोलूया. ओके, त्यानंतर असतं पॅकेजिंग. आता मी ऍक्च्युली कल्टिवेशन बद्दल जास्त बोलत नाहीये. कल्टिवेशन तर बद्दल तुम्हाला आता धाचलं असेल तर फक्त आपण मेन गोष्टी आपण बोलूया, ज्या गोष्टी माझ्याकडून तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे. तर पॅकेजिंग, आता मी पॅकेजिंग कसं करतो. आता फ्रेश मशरूमसाठी पॅकेजिंगसाठी भरपूर ऑप्शन आहे. जसं आपल्याला सिम्पल बटन मशरूमचं पॅकिंगचा ट्रे असतो, सगळ्यात स्वस्त आहे. 60 पैसे तो ट्रे भेटतो क्वांटिटीमध्ये घेतल्यानंतर. त्या ट्रेमध्ये आपण 200 ग्रॅमचं पॅकेजिंग करू शकतो. आता 200 ग्रॅमच का, काही लोक 100 ग्रॅम करतात, काही अर्धा किलो पॅकिंग करतात. तर 200 ग्रॅम एक कन्व्हिनियंट आहे. एक फॅमिली जी असते ती 5 लोकांची फॅमिली आपण कन्सिडर करतो, एक छोटी फॅमिली. छोट्या फॅमिलीमध्ये एखादी भाजी बनते तर मशरूम मध्ये असेल तर 200 ग्रॅम मशरूम एकदम सफिशियंट आहे. आणि त्यासाठी आपण 200 ग्रॅम पॅकेजिंग करतो. आणि मार्केटमध्ये सुद्धा जी रिक्वायरमेंट असते 200 ग्रॅम फ्रेश मशरूमची पॅकेजिंग अवेलेबल असते, आपण सुद्धा तीच प्रोव्हाइड करतो. तर कसं होतं फ्रेशमध्ये पॅकेजिंग जेव्हा हार्वेस्टिंग जेव्हा होते तर फ्रेशमध्ये थोडं ना जास्त हायजीनपणा सांभाळावं असं माझं वैयक्तिक मत आहे. जितकं हायजीन असेल ना मशरूम प्लांटमध्ये तेवढंच आपलं तुमचं प्रोडक्ट रिप्रेझेंट होतं मार्केटमध्ये. तर हायजीन कसं सांभाळावं की तुम्ही फार्म सेटअप करताना एंट्री रिस्ट्रिक्शन ठेवले, तुम्ही त्या एंट्री प्लांट दाखवा, पण एक विंडो बनवा. जसं प्रोसेसिंग रूम असेल तिथे एक विंडो दाखवा, तिथून दाखवा लोकांना जास्त करून. अशा गोष्टी मेंटेन करा. आणि पॅकेजिंग केल्यानंतर कसं, पॅकेजिंग करायच्या आधी मशरूम जेव्हा हार्वेस्ट होतं तर त्याच्या देठाला स्टेमला ना थोडा भुसा लागलेला असतो. तर काही लोक काय करतात, घेतात डायरेक्ट आहे तसं पॅकेजिंग करतात. मग ते शेवटी आपण मी आजपर्यंत एवढ्या करिअरमध्ये प्रत्येकाला एकच सांगतोय की मला कोणी मशरूम देत असेल किंवा मी मशरूम विकायचा प्रयत्न करत असेल तर पहिला प्रश्न हा विचार स्वतःला की तो जो आपण मशरूम विकतोय किंवा घेतोय हा मी खाऊ शकतो का, हा मी खाऊ शकतो इतका चांगला आहे ना तर तुम्ही मार्केटला द्या.
तर मी असं बघतो की लोक काय करतात, 2-2, 3-3 दिवस मशरूम ठेवतात तसेच, मग परत विक्रीला येतात ते बरोबर 2 ते 3 तासात खराब होऊन जातात. मग परत मला आम्हाला विक्रीला प्रॉब्लेम येतोय. असं न करता तुम्ही स्वतःला पहिला प्रश्न विचारा की मी मशरूम खाऊ शकतो का, तो इतकं चांगल्या क्वालिटीत आहे का? हो आहे. तर तुम्ही मार्केटला द्या, 100% तुमचं काहीही कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर फ्रेश मशरूम मध्ये 200 ग्रॅमचं जेव्हा जसं मी सांगितलं तुम्हाला, त्यासाठी वेगळं काही नाही, कोणतं केमिकल डिप नाही. ऑयस्टर मशरूम प्युअरली ऑर्गॅनिक येतं. भरपूर सारे मार्केटमध्ये आता युट्यूबवर व्हिडिओ आले की तुम्ही हे केमिकल यूज करत सस्टेन करण्यासाठी लाईफ वाढतं, असं काहीही नाहीये. सिम्पल हार्वेस्ट करणे, कापडाने स्वच्छ करणे जर थोडा भुसा जास्त लागला असेल तर, आणि त्याचं देठ थोडं कट करणे, 1-2 सेंटीमीटर जो भुसाचा असतो तो, आणि प्रत्येक व्यवस्थित स्टेम सेपरेट करून पॅकेजिंग करणे 200 ग्रॅमचं. तर मी पॅकेजिंगसाठी आपल्या द्राक्षाचे जे पॅकिंग बॉक्स असतात, पनेट बॉक्स, द्राक्षाचे मागितलं असलं मार्केटमध्ये द्राक्ष विकण्यासाठी येतात, तेच बॉक्स मी वापरतो. 750 ग्रॅमची कपॅसिटीचा बॉक्स असतो तो, त्यामध्ये आपलं 250 ग्रॅम मशरूम बसतात. आता मी 750 ग्रॅम का सांगितलं, जेव्हा तुम्ही मार्केट तुम्ही तर इन्क्वायरी केली की मला पॅकेट मशरूमचे पॅकेजिंग बॉक्स पाहिजेत, तर तो समोरचा विचारतो की किती ग्रॅमचे पाहिजेत. तर तुम्ही 250 ग्रॅम सांगितलं, त्याला 250 ग्रॅम त्याला माहितच नसतं. त्यासाठी मी त्याला सांगतो की 750 ग्रॅमची कपॅसिटीचा बॉक्स आहे, त्यामध्ये 200 ग्रॅम मशरूम बसतात, आणि त्याला होल्स असतात व्यवस्थित. त्यामध्ये ऑयस्टर मशरूम हे 2 दिवस काही न होता व्यवस्थितपणे टिकून राहतात. हे झालं फ्रेश मशरूम. मी पॅकेजिंग बद्दल बोलते, हे फ्रेश मशरूम. आता फ्रेश मशरूम नंतर आलं ड्राय मशरूम. आता सपोज बल्कची ऑर्डर असेल तर जसं प्रेफरन्स जसं असेल की सपोज मी आता इथून नाही, मला मुंबईची ऑर्डर आहे, मला रोजचे 50 किलो मशरूम पाहिजे, पण तो माणूस म्हणतोय मला, सॉरी तो पार्टी म्हणतोय की मला रोजचं 50 किलो फ्रेश मशरूम बल्कमध्ये पाहिजे, 1-1 किलो क्वांटिटीमध्ये. तर प्रॉब्लेम कुठे येतो? बटर मशरूम हा बल्कमध्ये जातो, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. तो ऑयस्टरमध्ये कसं होतं, व्हेंटिलेशन थोडं कमी झालं ना, आतल्या मॉइश्चर पॅकेजिंगमध्ये तयार व्हायला लागतं, आणि थोडं लवकर डिकम्पोज चालू होतं ऑयस्टर मशरूम बटर मशरूमच्या कम्पॅरेटिव्हली. त्यासाठी आपण काय करतो, आपण समोरच्या पार्टीला हा सुद्धा सजेस्ट करावं की आपल्याकडून तुम्ही पनेटमधूनच घ्या. पनेटची कॉस्टिंग वाढते, 200 ग्रामच्या मागे ₹4, ₹3.5 ते ₹4. आता तो 50 पैसे वाढल्यात, पण ₹3.5 ते ₹4 हा रेट बसतो. पण तुम्ही सजेशन केलं की ट्रान्सपोर्टेशनमध्ये मशरूमला धक्का लागत नाही, ट्रान्सपोर्टेशन चांगलं जातं, आणि समोरची पार्टी सुद्धा कन्व्हिन्स होते की आपल्याकडे चांगल्या पद्धतीने मशरूम भेटतं. ठीक आहे, हा झाला फ्रेश मशरूममध्ये. आता ड्राय मशरूम. तर ड्राय मशरूम कसं करायचे, दोन्ही पद्धत किंवा 3 पद्धत तुम्हाला सरांनी सांगितलं असेलच. सन ड्राय बेस्ट ऑप्शन आहे सगळ्यात, पण सन ड्राय करताना सुद्धा जसं मी सांगितलं, मशरूम हार्वेस्टिंग नंतर खूप लोक, 90% लोक मी बघतो म्हणजे हार्वेस्ट केलं आहे तसं फेकून दिलं, उन्हात ड्राय केलं आहे तसं पॅकिंग केलं आणि मार्केटला आणलं. तुम्ही मार्केटला आणताना पहिला प्रश्न जो मी विचारला तो स्वतःला विचारला, तर तुमचं तो नाही असेल तर तुम्ही मार्केटला तो ड्राय मशरूम आणूच नका. ड्राय मशरूमसाठी सिम्पल हार्वेस्ट करा, आणि हार्वेस्ट केल्यानंतर त्याचे स्टेम, त्याचा भुसा काढा, भुसा काढून त्याचा तो जो स्टेम आहे तो व्यवस्थित ड्राय करा. व्यवस्थित ड्राय केल्यानंतर एअर पॅकच ठेवा. तर ड्राय मशरूम जो आहे तो थोडं जरी त्याला हवा लागत गेली तर त्याला एक स्मेल यायला सुरुवात होते. तर तो परफेक्टली ड्राय झाला असतो तेव्हा त्याला नो डाऊट काहीही स्मेल नसते, पण थोडा काळ 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिन्याचा थोडा एक स्मेल यायला लागतो. मग तो स्मेल आहे ना, तो परत मग तुम्ही आपण लक्षात नसतं, आपण काय करतो पॅकेजिंग डायरेक्ट पार्टीला पाठवतो, मग तो स्मेल आला पार्टी, मग तो रिजेक्ट करते, मग तो परत प्रॉब्लेम यायला लागतात, नाव खरं होतं कंपनीचं. यापेक्षा सुरुवातीलाच काय करायचं, आपण एकदम एअर पॅक ड्राय करून ठेवायचं व्यवस्थित सुंदर एकदम. तर ड्राय करण्याची पद्धत एकदम सिंपल असते. ड्राय करताना मशरूमचे जे कडा असते ते फक्त तुटलेले नसावं, आतमध्ये वळलेले नसावं, अशा चांगल्या पद्धतीने ड्राय केल्यानंतर एकदम पद्धतीने ड्राय होतं. ड्रायसाठी पॅकेजिंगची पद्धत कोणती आहे? ड्राय, मोस्टली ड्राय जो मार्केट आहे तो होलसेलच आहे. ओके, तर आपण जर म्हणत असतो की ड्रायचं 200 ग्राम 300 ग्राम मशरूम ड्राय कोणीही घेत नाही. ड्रायचं मार्केट आहे 10 किलो, मिनिमम 10 किलो, 20 किलो, 50-100 अशा पद्धतीने ड्राय जाते. त्यासाठी तुम्ही ड्राय एकदम चांगल्या पद्धतीनं पॅकेजिंग करून तिला पाठवू शकता ड्राय. आता आपण बघूया मार्केटिंग. आपण सगळ्यात शेवटी घेऊया मार्केटिंग. थोडं चांगल्या पद्धतीने सांगतो, कारण हा सगळा जो बिझनेस आहे तो मी मार्केटिंग कसं केलं किंवा इतर कसे करतात आणि मार्केटिंग कसं करायला पाहिजे ह्यावर टोटल डिपेंड आहे. तर ऑयस्टर मशरूम आपण तुम्ही जे सिलेक्ट केलेला आहे त्याचं इकॉनॉमिक्स कसं आहे, ऑयस्टर मशरूम परवडतो कसा, कारण एवढं सगळं आपण बघतोय आता. कारण आपण डोक्यात आपला विचार असेल की कशा गोष्टीला होता ऑयस्टर मशरूमसाठी, खर्च पण तेवढा असेल, तेवढा खर्च निघतो की नाही, काय निघतो, काहीही नाही. इतकं सिम्पल ऑयस्टर मशरूमचा इकॉनॉमिक्स आहे की आपल्याला समजत पण नाही की इतकं कमी खर्च येतो. ओके, तर आपल्याला कोणकोणती गोष्टी लागतात ऑयस्टर मशरूमसाठी? ड्राय सबस्ट्रेट, भुसा, स्पॉन लागतं, स्टरलायझेशनसाठी खर्च आहे, इलेक्ट्रिसिटी लागते रूममध्ये. सपोज ड्रायर असेल तर ड्रायरचा खर्च, किंवा नॉर्मल एक लाईट, इलेक्ट्रिसिटी म्हणजे असं सफिशियंट इलेक्ट्रिसिटी खूप आपल्याला एक लाईट लागते रूममध्ये.
लेबर कॉस्टिंग, एक सपोज आता मी स्वतः काम करतोय एक 50 बेडसाठी तर ठीक आहे. जेव्हा आपलं 50-500 किलो मशरूम येईल तेव्हा आपल्याला लेबर लागते, तर लेबर कॉस्टिंग. पॅकेजिंग झालं, पॅकेजिंग मध्ये मग तुम्ही ड्रायसाठी पॅकेजिंग केलं तर पॅकेजिंग कॉस्ट पूर्णपणे झिरो होऊन जाते. तर फ्रेशसाठी मग पॅकेजिंग कॉस्ट वाढते. आणि ट्रान्सपोर्टेशन, सपोज ट्रान्सपोर्टेशन कशासाठी, ट्रान्सपोर्टेशन सपोज माझा प्लांट जो आहे तो गोकुळ MIDC मध्ये, तिथून कोल्हापूरपर्यंत येणं हा ट्रान्सपोर्ट त्यामध्ये ऍड होतो. ट्रान्सपोर्टेशन टू पे होतं, कधी पेड करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ऍड करून आपण टोटल इकॉनॉमिक्स टोटल बघूया. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ड्राय सबस्ट्रेट जो आहे ऍक्च्युली तो कसं होतं की आपल्या एरिया वाईज ड्राय सबस्ट्रेटवर आपल्याला डिपेंड राहावं लागतं. जसं आता जो सीझन आहे तो सोयाबीनचा आहे. पण मी आता कमीत कमी 2 महिने झाले आमच्या इतका पाऊस झाला, डेली एकाड दिवस पाऊस झाला, त्यामुळे आता सोयाबीन आता अवेलेबलच होत नाही कुणाकडून. मराठवाडा सुद्धा इतका पाऊस आहे, तुमचा पूर्ण सोयाबीन खराब झाले. तर आता आमच्याकडे कंडिशन कशी, आता आम्हाला सबस्ट्रेट विकत घ्यावा लागणार आहे. तर विकतचा रेट कसा आहे, तर विकतचा जो रेट आहे तो 6 ते 7 रुपये किलो लँडिंग कॉस्ट आहे. म्हणजे तुम्हाला एक बेडसाठी 1 किलो जो भुसा ड्राय सबस्ट्रेट लागतो तो तुम्हाला 7 रुपये किलोने लागतो. ओके, ही कॉस्ट आपण जरी 7 रुपये आपण कमी निगेटिव्ह पकडत असलो तरी ती कॉस्टिंग ऍड होते. जेव्हा आम्ही स्वतः फार्मर्स कडून कलेक्ट करतो तो 1 ते 2 रुपये, 2 रुपयाच्या वर कधीही जात नाही. 2 रुपये किलो भुसा आम्हाला पडतो. ट्रान्सपोर्टेशन 1 रुपये पडतं आणि लेबर 1 रुपये, कारण तो भुसा फ्रीज भेटतो. कोणता शेतकरी ऍक्च्युली तो विकतच नाहीये. तरी जर शेतासाठी जर लागत असलं त्याची 2-3 एकर सोयाबीन मधून तो एक ट्रॉलीमध्ये 500-600 किलो फक्त ठेवून घेतो. बाकीचं जे 1-1.5 टन असतं तो देतो, तो पेटूनच देतो. त्यामध्ये तुम्ही स्टेलायझ सबस्ट्रेटचं जे नियोजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं, आणि ते खूप सारे प्रॉब्लेम येतात. मार्केटमध्ये सगळं अवेलेबल येतं. मशरूम साठी ज्या काही गोष्टी आहेत, स्पॉन असू दे, पॉलिथिन असू दे, काही काही गोष्टी, कोणत्या गोष्टी असू दे, त्या सगळ्या इझिली अवेलेबल होतात. पण भुसा जो आहे सबस्ट्रेट तो अवेलेबिलिटी थोडं सीझन वाईजच करावं लागतं. जेव्हा आपण कमर्शियली जातो तेव्हा, आता आपण छोट्या प्रमाणात करतो तेव्हा 1-2 ट्रॉली आपण भुसा आणून ठेवला तरी आपलं कमीत कमी सफिशियंटली एक 5-6 महिने जातं. भुसा नियोजन कसं असतं, आता कोल्हापूरमध्ये आपण सांगूया, कोल्हापूरमध्ये नियोजन कसं असतं, तो भुसा जो असतो आमच्याकडे असं बोललं जातं की दिवाळीमध्ये सोयाबीन येतं आणि पाडव्याला गहू भुसा असतो, गव्हाचं हार्वेस्टिंग असतं. तर हे 2 आम्हाला सफिशियंट असतात. तर दिवाळीमध्ये आता जे सीझन चालू आहे ऍक्च्युली, त्या सीझनमध्ये आम्ही काय करतो की सोयाबीनचा असा इतका स्टॉक करतो की तो 6 महिने जाईल, मग पुढच्या 6 महिने गहू, असं एक अल्टरनेशन चालू राहतं. तर भात पिंजर पण चालतं. भात पिंजर पण उत्कृष्ट आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. तर भात पिंजर प्रॉब्लेम होतो, भात पिंजर कोणीही फ्रीमध्ये देत नाही. ओके, तर भात पिंजर तुम्हाला कोकणातून किंवा आमच्या इथून भरपूर गगनबावडा रोड इकडे भात होतं, पण तिथून भात पिंजर जर घेतला तर विकत घ्यावं लागतं. मग ती कॉस्टिंग परत ऍड होते. आणि प्लस अजून एक काम वाढतं भात पिंजरमध्ये, त्याला कटिंग करावं लागतं, त्याला चाप करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला छोट्या प्रमाणात असाल तुम्ही हातात घरी करू शकता, पण जेव्हा मोठ्या प्रमाणात जातं तेव्हा चाप कटर मशीनच लागतं त्याला. त्या मशीनची किंमत अराउंड 15,000 ते 18,000 रुपये आहे. त्या मशीनने ते होतं. हा कॉस्टिंग पण वाढत जातं. त्यामुळे माझं जास्त प्रेफरन्स जे असतं ते सोयाबीन आणि गहू, आणि मिक्स सुद्धा यूज करतो. सपोज माझ्याकडे सोयाबीन आहे आणि दोन्ही या गोष्टीमध्ये एक मेन गोष्ट अशी सांभाळली, हा भिजलेला नसावा. तर सपोज कसं असतं, सोयाबीन पाऊस पडून गेलाय, काही लोक म्हणतात की वरच्यावर आपण काढून देऊया, खालचा यूज करूया. तर कसं होतं की सोयाबीन जो वरचा भिजलेला असतो तो खाली झिरपण पण फंगस लागत येतो. आणि आपण आता विचार करतो की ह्याला काय होतं काय होतं, पण आपल्याला आज मशरूमचे आपण बेड भरले, ह्याचा रिझल्ट जो आहे ना तो आपल्याला धीरे धीरे हळूहळू ना 18 दिवस दिसतो. 18 दिवस आपण विचार करत राहतो की हा आज ग्रो होईल, मग बरोबर 20 दिवसांनी आपल्याला कळतं की नाही यार हा बेड खराब झालाय. तो 20 दिवस आपला जो टाइम खराब झाला ना, तो 2 पद्धतीने होतो. एक तर स्टेबलायझेशन आपली चुकी झालेली असते आणि स्ट्रॉ सिलेक्शन चुकी झालेलं असते. पण हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सुरुवातीलाच बघावा लागेल की आपण कोणत्या गोष्टीचे आहेत ते करावं लागेल. कारण मशरूम मध्ये सगळ्या कुठल्या म्हणजे आता सपोज कसं असतं की काही शेतामध्ये आपण शेतकरी जसे आहोत आपण, की पिकाला नंतर काही रोग आला की त्याला आपण औषध लावतो, अशा गोष्टी करतो. पण मशरूम मध्ये मोस्टली जर स्टेरलायझेशन टेक्निक जर चुकली सुरुवातीला, जसं तुम्ही शिकल्याप्रमाणे नाही केलं किंवा कमी किंवा जास्त काही वेगळं झालं, तर त्याचा रिझल्ट आहे ना हा झिरोच होतो डायरेक्ट. जर फंगस आला गॅनोडर्मा, तुम्ही आता बघितलं असेल, गॅनोडर्माचा आला तर त्याला ऑप्शनच नाहीये, मग त्याला आपण बाकीच्या ट्रीटमेंट करतो, पण त्याला आपलं यील्ड नुकसान होतं. कारण हॉबी लेवलला मशरूम करणं, सपोज हॉबी लेवलला म्हणजे कसं, सपोज एका पेडला आपण म्हणतो की एका बेडला 1 किलो मशरूम येतं, आपण शिकलो. तर एका बेडला 1 किलो येतं, आपण घरी बेड लावले, 100 बेड लावले, त्याला एका बेडला 300 ग्रॅम मशरूम तर आपण खुश होतो. ओके, 300 ग्रॅम मशरूम मध्ये आपण खुश राहतो. मशरूम येत नाही असं कोणीही म्हणू शकणार नाही, मशरूम हे येतं. तर मी जे समजावण्याचा प्रयत्न करतोय की 300 ग्रॅम जे आलं तर आपलं 700 ग्रॅमचं नुकसान झालं, हा आपला बिझनेस टप झाला. तर आपण जो कमर्शियल लेवलला येतो तो एका बेडला 900 ग्रॅम तरी मिनिमम मशरूम आलं पाहिजेच.
तेव्हा आपण इकॉनॉमिक्स आपलं बसतं की आपण 10% आपण थोडी तोटा सहन करतो, पण 90 आपण एवढा मशरूम आलं पाहिजे, हा तेव्हा बिझनेस सक्सेस होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्याच लागतील. त्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की सबस्ट्रेट, भुसा हा एकदम कोरडा ठणठणीत भुसा सांभाळून ठेवायचा. प्लस आता सपोज काही लोक असतात की ती पुणे मुंबईत त्यांना वाटते की आपण मशरूमचा बिझनेस करावा, त्यांना वाटतं की फ्लॅट रिकामा आहे, आपण फ्लॅटमध्ये मशरूम करूया सुरुवात, हॉबी लेवल करूया, तरी त्यांना हॉबी लेवलला चालतं ते. पण जेव्हा मशरूमचा कुठलाही वास येत नाही, पोल्ट्री फार्म मध्ये काय प्रॉब्लेम, लोक म्हणतात की पोल्ट्री फार्म आहे त्या साईडला, त्याला गावाकडे एनओसी घ्यावं लागेल का ग्रामपंचायत, असं काहीही नाहीये, कुठला वास नाहीये, कुठलं डिकम्पोज नाही, काही कुठे इन्सेक्टिव्ह काही प्रॉब्लेम. त्यामुळे आपण मशरूम हे कुठेही करू शकतो, घरात छतावर सुद्धा करू शकतो. पण त्याला मी जसं सांगितलं की त्याला तेवढे ह्युमिडिटी टेम्परेचर मेंटेन झाले पाहिजेत, तरच ते होतं. ओके, तर मग सबस्ट्रेटसाठी मग तुम्ही सबस्ट्रेट स्ट्रॉ तुम्ही सांभाळून ठेवणार आहे, तिथं साठा करून ठेवणार आहे, तर तिथं त्या गोष्टी आल्या, जसं घूस लागते, उंदीर लागतात, तर त्या थिमेटचं टाकावं लागतं साईडला. मग थिमेट परत नुकसानकारक असतं ऍक्च्युली, मग थिमेट भुसा पण थोडं लांब टाकावं लागतं. अशा गोष्टी काही शहरामध्ये थिमेटला परमिशनच नाहीये, कारण थिमेट पूर्णपणे विषारी असतं. तर अशा भरपूर गोष्टी असतात की ते आपल्याला एका प्रॅक्टिकली जेव्हा आपण जातो, 1 2 3 गोष्टी 3 महिने आपण करत जातो, तेव्हा आपल्याला त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह जेव्हा होतात तेव्हा आपण कमर्शियल येऊ शकता. त्यात स्पॉन जे असतं, आपण स्पॉन स्वतः बनवू पण शकतो आणि युनिव्हर्सिटीकडून आपण घेऊ शकतो. आता पुणे युनिव्हर्सिटी जाधव साहेबांकडे सुद्धा स्पॉन भेटतात, त्यांच्याकडे आपण स्पॉन घेऊ शकतो. स्टेरलायझेशन जे आहे ते स्टेरलायझेशनची मेन टेक्निक जे आहे ते केमिकल मेथड एकदम सिम्पल आहे. त्यामध्ये थंड पाण्याचा जो मेथड आहे त्यामध्ये फॉर्मॅलिन, कार्बन हे यूज करून जे केलं जातात, त्यामुळे छोट्या पद्धतीनं एकदम हॉबी लेवलला केलं जातं. पण जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो, डेली जेव्हा माझ्याकडे 300 बेड भरले जातात, 300 बेडसाठी इतकं पाण्याचं निचरा करणं, पाणी आणणे, पाण्यात भिजवणे आणि पाणी फेकून देणे हे पॉसिबलच नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर स्ट्रीम स्टरलायझेशन म्हणजे आपण बॉयलर पद्धतीने करतो ते स्वस्त पडतं केमिकल स्टरलायझेशन पेक्षा. तर आज फॉर्मॅलिनचा आणि कार्बनचा रेट हा ऑलमोस्ट 1.5 पट वाढलेला आहे पहिल्या मार्केट 1 वर्षापेक्षा आणि आत्ताचा रेटमध्ये खूप प्रमाणात वाढलेला आहे. कारण जेव्हा फॉर्मॅलिन ₹350 कार्बन 350 किलो भेटत होता, आता रेट 450 पासून सुरुवात आहे, म्हणजे 100-100-150चा रेट वाढलेला आहे कंटिन्यू. ह्या गोष्टी सगळ्या येतात. मग त्यामध्ये स्टरलायझेशन टेक्निक जे कमर्शियल पद्धतीने जातात तेव्हा स्टीम स्टरलायझेशन करा. स्टीम स्टरलायझेशन मध्ये एक सिम्पल मेथड आहे, मार्केटमध्ये अवेलेबल सुद्धा आहेत. त्यांची कॉस्टिंग 60,000 पासून 1 लाख रुपयापर्यंत भेटतात. नॉर्मल तुम्ही MS मध्ये जर मी कसं बनवलं तुम्ही येऊन कोल्हापूरमध्ये चेक करू शकता. त्यामध्ये 40,000 मध्ये टोटल लेबर कॉस्टिंग मटेरियल सगळं मध्ये 38 ते 40,000 मध्ये खूप मोठा 6x4चा 6x4चा टोटल हौदामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात आपलं स्टॅलायझेशन बघायला भेटेल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी लागते रूम मध्ये. इलेक्ट्रिसिटी जी लागते ती नॉर्मल लाईट लागते. असं काही नाहीये की आम्हाला खूप 3 फेज सप्लाय पाहिजे, असं काही नाहीये. सिम्पल इलेक्ट्रिसिटी सप्लाय लागतो. प्लस लागला आपल्या फ्रीजसाठी, सपोज तुमचं स्पॉनचं तुम्ही स्टोरेज करता, फ्रीजसाठी लाईट लागेल. ड्रायरसाठी स्पॉन्ज आपण तर कंटिन्यू लाईट लागेल. ड्रायरसाठी ड्राय इलेक्ट्रिक टायला तर ड्रायरसाठी लाईट लागेल. अशा इलेक्ट्रिसिटी लागतो. लेबर जो असतो तो लेबर आता डिपेंड आहे की सपोज छोटा प्लांटर असेल तर मी स्वतः काम करतोय, तर माझ्या लेबर कॉस्टिंग त्यामध्ये ऍड करून मायनस करेन, तेवढा तुमचा पैसा वाचला. लेबर कॉस्टिंग ऍड होत असेल तर ₹300, 400, 500 जी असेल मजुरी तुमच्या माणसाची त्या पर डेच्या हार्वेस्टिंग मध्ये ऍड ऑन होत आहे. त्यानंतर पॅकेजिंग लागेल. पॅकेजिंगचं कॉस्ट जसं मी सांगितलं तुम्हाला की पनेट जो असतो, पनेट तर ₹3.5 पासून ₹4 तर ते व्हॅरिएशन आहेत खूप सारे. मुंबई सप्लायर आहेत, दमन आहेत, असे बाहेर सप्लायर, त्यांच्याकडे हजाराची क्वांटिटी घ्यावं लागते. ती क्वांटिटी घेतली एक बॉक्स तर आपल्याला ते स्वस्तात पडतं. त्यानंतर पॅकेजिंग, नंतर ट्रान्सपोर्टेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, ट्रान्सपोर्टेशन जो असतं आपल्या फार्म पासून एखाद्या बस स्टँडपर्यंत किंवा कुरिअर सर्व्हिसपर्यंत आपल्या ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट असतो तो, सपोज किंवा माझ्यापासून मार्केटिंग करून पाठवायचा बाहेर, तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ह्या ऍड ऑन करून टोटल ह्या सगळ्या गोष्टी जर ओव्हरऑल आपण प्लस मायनस कॅल्क्युलेशन केल्या तर प्रॅक्टिकली मशरूमचा जो कॉस्ट आहे, प्रॅक्टिकली म्हणजे डायरेक्ट असं 1 किलो सबस्ट्रेट पासून जेव्हा 1 किलो मशरूम निघतं, हा प्रॅक्टिकली जेव्हा येतो तो मशरूमचा कॉस्ट ₹30 ते ₹32 येतो पर किलो फ्रेश मध्ये. पण जेव्हा प्रॅक्टिकली जातो तेव्हा काही नुकसान होतं मशरूम हार्वेस्टिंग किंवा पॅकेज. जेव्हा आपण त्याला पॅकेजिंग करतो थोडं त्याचं 1 सेंटीमीटर दांडा कट केला तर शेवटपर्यंत त्याचं 50-100 ग्रॅमचं वजन कमी होतं पर किलो मागं. ह्या सगळ्या गोष्टी, परत काही ठिकाणी मशरूम कमी येतं, परत बेडला 1 किलो नाही तर 700 ग्रॅमच आलं, काही ठिकाणी 200 ग्रॅम झालं, 300 ग्रॅम झालं. ह्या सगळ्यांनुसार आपण ओव्हरऑल जे कॉस्टिंग येतं पूर्ण दिवसात जर कॉस्टिंग केला तर प्रत्येक ₹60च्या वर कधीही जात नाही. टोटल ट्रान्सपोर्टेशन सकट पर किलो मशरूमचा कॉस्ट ₹60च्या वर कधीही जात नाही. त्याच्या आत खूप होतात. माझं ₹40 तर 25 येतं, 60 पण जातं मॅक्सिमम. उन्हाळ्यामध्ये 60 पण जातं,
पण 40 ते 25 रुपये जातं. पण 60 रुपये का सांगतोय, एक मॅक्सिमम आपण कॅल्क्युलेशन करूया की 60 रुपयाच्या वर आपण प्रोडक्शन कॉस्ट ही जात नाही. तर आपण आता यानंतर बघूया की मार्केटिंग. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या टोटल सगळ्या, त्यानंतर सगळ्यात मेन टॉपिक अजून एक मार्केटिंगच्या आधी आपण ठीक आहे मार्केटिंग आपण बोलल्या त्यानंतर अजून एक या गोष्टीमध्ये जी काळजी आहे ती खूप गरजेची काळजी आहे ती तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो की मार्केटिंग. ओके एक सेकंड मी लिहून घेतो. मार्केटिंग हा मार्केटिंगच सगळ्यात मोठा मुद्दा. कल्टिवेशन करणे साठी रिक्वायरमेंट अशी काहीही नाही. सिम्पल माझ्या मते जो माणूस लिहिता वाचता येतं चालता येतं बोलता तो माणूस कल्टिवेशन करू शकतो. असं कोणतंही रॉकेट सायन्स त्या माणसाला पाहिजे, एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे असं काहीही नाहीये. महाराष्ट्रात मी खूप साऱ्या ठिकाणी बघितल्या. इव्हन मी गडचिरोली ठिकाणी सुद्धा गेलो होतो, तिथं आदिवासी लोक सुद्धा अष्टमशरूम करतात, तिकडे आदिवासी खूप ठिकाणी करतात. म्हणजे असं भरपूर ठिकाणी असे लोक आहेत की ज्यांना मशरूमचं एकदम सिम्पल टेक्नॉलॉजीने आपण मशरूम हार्वेस्टिंग पॅकेजिंग सगळं करू शकतो. तर मार्केटिंगचं काय इतक्या प्रमाणात आता प्रायव्हेट वाले सुद्धा आले, ट्रेनिंग आले किती सारे. गव्हर्नमेंटच तुम्ही घ्या ट्रेनिंग, सारे सजेशन करतो, पण प्रायव्हेट पण येतात. मग ते कसं होतं की थोड्या प्रमाणात मशरूम शिकायचं आणि सुरुवात करायची आणि त्यानंतर कसं होतं मग त्याच्याकडे मशरूम येत नाही. कारण मी जसं बोलतोय मशरूमसाठी खूप सारी डिफिकल्टीज आहेत, त्या क्लिअर ओव्हरकम झाल्याच पाहिजेत आणि ते सिम्पल आहेत. असं मोठं असं काय डोंगरावडा काय प्रॉब्लेम नाहीये, पण सिम्पल ते पण माहित नसेल तर तिथं अडते आपली गाडी जाऊन. मग ती जर रस्ता क्लिअर असेल तर आपलं मशरूम हार्वेस्टिंग आणि पॅकेजिंग आणि मार्केटिंग हे सोपं होतं. पण ज्यांच्याकडनं मार्केटिंग झालेच नाहीत असे लोक खूप आहेत आज. त्यांनी कुठून तरी 500, 1000, 2000 मध्ये ट्रेनिंग घेतले, तरी थोडं मशरूम केलं आणि तेवढं 2 किलो मशरूम जरी विकायचा प्रयत्न केला, विकता आलं नाही तर ते सांगतात की नाही ह्याला मार्केटच नाही, ते मशरूम कोणी खातच नाही. अशा मग जो माणूस सुरुवातीला सपोज मी XYZ मी सुरुवातीला मी पूर्ण ब्लँक मशरूम बद्दल एका माणसाकडे जातो, हा त्यानं कधीतरी केलं होतं ठीक आहे, तो गेला तो म्हणतो की आज करायचं काही नाही, अवघड सगळं सोपं आहे पण याला विक्रीच व्यवस्थापन नाही. पण अशा गोष्टी हा पूर्णपणे झिरो ग्राउंडेड लेवलच्या गोष्टी आहेत. माझा पूर्णपणे विश्वास आहे, माझा एकच इन्कम सोर्स आहे तो हा ऑयस्टर मशरूम. मी पूर्णपणे ऑयस्टर मशरूम डिपेंड आहे. लॉकडाऊन असू दे नसू दे काहीही असू दे प्रॉब्लेम काही नाही. पण मी प्रत्येकाला जेव्हा माझा कॉल होतो काही जण एकच सांगतो की मी सस्टेन करू शकतोय तर तुम्ही करायलाच पाहिजे, पण एफर्ट माझ्या एवढं द्या. ओके मग एफर्ट कोणती द्यायची, सुरुवात करायची. तुम्ही पायलट प्रोजेक्ट तुमचा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला डेली 5 किलो मशरूम भेटतात मॅक्सिमम. 10 भेट जेव्हा लागतात 10 किलो मशरूम डेली भेटायला पाहिजे, हा जरा प्रॅक्टिकली. पण मी मिनिमम सांगतो की 5 किलो मशरूम जो डेली भेटेल तर 5 किलो मशरूम जो आहे ना तो 5 किलो मशरूम तुम्हाला डेली विकण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. 3 महिने मी तो देतो कालकन 3-4 महिने सुरुवातीला जो देतो प्रत्येकाला, तर म्हणजे असं तुम्ही 5 किलो मशरूम जर सुरुवातीला विकण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही मोठ्या प्रमाणात मशरूमला येऊच नका, तुमचा पैसा पूर्णपणे वेस्ट होऊन जाईल. ओके 5 किलो मशरूम सुरुवात व्यवस्थित करूया आणि त्यानंतर आपण डेली 50 किलो मशरूम कसे विकायचे हे पण बघूया. तर 5 किलो मशरूम जो आहे सुरुवातीला तुमचं 5 किलो मशरूम हार्वेस्टिंग जे झालं तो पहिले 5 किलो एक आठवड्याचे मशरूम कुठेही विकू नका. तुमच्या आजूबाजू जितके मित्र परिवार असतील, तुमच्या घराशेजारी जितके घर असतील, तुमच्या शेजारी जितकं मार्केट असेल व्हेजिटेबलचं, त्या सगळ्यांना तुम्ही 200-200 ग्राम फ्रीमध्ये द्या. ओके फ्रीमध्ये देताना त्यासोबत 2 गोष्टी कंपल्सरी द्या. पहिली गोष्ट न्यूट्रिशन व्हॅल्यू, मशरूम खाण्याचे फायदे जे आहेत ते तुम्ही द्या त्याच्यासोबत. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की मशरूम हा आपला जो आहे आपण करतोय त्याच्यासोबत तुमच्या फार्मचे एखादे फोटो असेल, सपोज आपण कसं कल्टिवेट केलं आहे त्याला, किती हायजीन मेंटेन केलं आहे, ही त्यासोबत अजून एक पॅम्पलेट. फ्रंट साईडला फुल न्यूट्रिशन व्हॅल्यू, बॅक साईडला त्याचे 2 फोटोज की तुमचा फार्म कसा आहे आतून, की मशरूम किती हायजीन आहे, किती स्वच्छ आहे हा गोष्ट, प्लस त्याच्या रेसिपी जो हा टॉपिक जो सांगतोय तो कंपल्सरी तुम्हाला द्यावंच लागेल. मग कारण माझ्या संपर्कात जितके लोक आले, जसं मी तुम्हाला सांगितलं आता आपण इतके लोक कनेक्टेड झालेले आहेत, तुम्हाला इच्छा तर खूप आहेत मशरूम बद्दल सगळ्यांना, पण आपण मार्केटमध्ये जातो बटर मशरूम खातो सगळे खातो, आपल्यापैकी किती लोकांनी विचारलं मार्केटमध्ये जाऊन की एखाद्या डिस्ट्रीब्युटरला कोणी सब्जीवाला असेल तर आपण किती विचारलं की तेवढा ऑयस्टर मशरूम आहे का. ओके एक्झॅक्ट जेव्हा तुम्ही कस्टमर जेव्हा विचारतो तेव्हा माझ्यासारख्या लोकांचं मार्केट भेटतं. कारण मी नेक्स्ट टाइम जेव्हा जातो हा त्याच्या कानावर आलेला असते की हा कोणता कस्टमर आलेला आहे की जो ऑयस्टर मशरूमची इन्क्वायरी करतो, हा मशरूम चालेल. ओके पण सुरुवात आपल्यापासून करूया. अशा पद्धतीने मार्केटिंग हे छोट्या पद्धतीने होते. मग यासाठी पैसा आता हा तर झाला फ्रीचा सप्लाय. तर ह्या सप्लायमध्ये काय होतं जेव्हा
फार्म जेव्हा सुरुवात होते तर फ्रीचा सप्लाय आपण जेव्हा देतो तेव्हा लोकांना त्याची टेस्ट समजते आणि ऑयस्टर मशरूम मध्ये मी इतकी गॅरंटी देऊ शकतो, जो माणूस पहिल्यांदा ऑयस्टर मशरूम खातो तो दुसरा मशरूम कोणताही खात नाही, इतकी गॅरंटी. कारण ऑयस्टर मशरूमची स्वतःची एक टेस्ट, वेगळी टेस्ट असते, लवकर शिजतो आणि त्याची जी रेसिपी म्हणतात ही खूप सारे एकदम चांगले चांगले वेगवेगळे प्रोडक्ट बनतात. त्यामुळे ऑयस्टर मशरूमला प्रेफरन्स असतो. तर मार्केटमध्ये काय होतं की काही लोक असं तुमचे कनेक्टेड लोक झाले त्यांना ऑयस्टर मशरूम पाहिजे होतं, मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. याचा अर्थ सपोज कोणी असेल सांगलीचा, आता आपण कनेक्टेड असू तर सांगलीमध्ये माझे 3-4 मित्र ज्यांचा ऑयस्टर मशरूमचा फार्म आहे, आता रनिंग मध्ये सुद्धा आहे त्यांचा फार्म, तर ते लोकलला विकत नाहीत तर सगळं बाहेर जातं. तर मी सजेशन काय देतो की तुम्ही लोकलला पण सुद्धा ट्रायल करा द्या. तर लोकलला म्हणजे आता सपोज सांगलीचं कोणतं असेल, सांगलीत तुम्ही आता म्हणा की मी इतकं ट्राय केलं मला सांगलीचं ऑयस्टर मशरूम भेटलंच नाही, तर हा जो माझा मित्र आहे विजय, त्यांना मशरूम सांगलीमध्ये ठेवलाच नाही त्यामुळे तुम्हाला भेटलं नाही. तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला जेव्हा आपण सॉल्व्ह करू म्हणजे ॲज अ ग्रोअर, म्हणजे तुम्ही कल्टिवेटर जो आहे, मी प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरमध्ये प्रत्येक स्टॉलला जेव्हा ऑयस्टर मशरूम देतो तेव्हा ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतं. आपली परंपरा पब्लिक जो असते, कस्टमर जो असतो तो कन्वर्ट होतो. हा एकदम सिम्पल फंड आहे. ओके, मग छोट्या प्रमाणात कसं होतं की सपोज सकाळी भाजी मार्केट असतं, सकाळपासून संध्याकाळ भाजी मार्केट असतं किंवा काही गावामध्ये संध्याकाळ भाजी मार्केट असतं. तर सकाळी भाजी मार्केटला जेव्हा आपण ऑयस्टर मशरूम ठेवतो तर व्यवस्थित लेबलिंग द्या, त्यावर तुम्ही फार्मचं नाव द्या, फूड लायसन्सचा नंबर द्या, एक्सपायरी डेट लिहा, कंपल्सरी लिहा, पॅकेजिंग डेट, एक्सपायरी डेट लिहा. कारण कसं असतं मशरूम बद्दल आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स असा आहे की एज्युकेटेड पीपल म्हणजे समजदार लोक जे आहेत ते मोस्टली प्रेफर करतात ऑयस्टर मशरूमला. ओके, आणि त्यांचं म्हणणं कसं असतं की त्यांना एक्सपायरी डेट ही कंपल्सरी पाहिजे असते. तर कोणताही व्यक्ती हा टिकणार किती दिवस हा प्रत्येक वेळी त्या वेंडरला विचारू शकत नाही, त्यामुळे ते लेबलवर दिसायलाच पाहिजे. नॉर्मल जरी भाजी असली तरी त्यावर लिहिलंच गेलं पाहिजे की हा एक्सपायरी डेट, सपोज आजची डेट जी असेल 3 दिवसाची एक्सपायरी डेट, 3 दिवसात मशरूम बाहेर खराब होतं. फ्रीजमध्ये असेल तर नॉर्मल 4 दिवस टिकतं, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रत्येक ठिकाणी फ्रीज अवेलेबल असेल असं नाहीये, ह्या छोट्या प्रमाणात मी सांगतोय. ओके, तर त्याप्रमाणे एक चेन बसून सकाळी तुम्ही मशरूम द्या. आणि मशरूम सुरुवात कशी करा, मी जशी केली, मी प्रत्येक मेंटर सोबत जवळ गेलो त्याला इतकं सांगितलं की तू मशरूम ठेव, मला काहीही प्रॉब्लेम नाही, संध्याकाळी नाही विकायला मी परत घेऊन जातो. तुम्ही हा तर कॉन्फिडन्स द्या. कारण भाजीवाल्यांना सुद्धा 90% त्यांना माहितीच नाही ऍक्च्युली ऑयस्टर मशरूम काय, त्यांना तुम्ही समजून घ्या. त्यांना असं वाटतं की हा नाही लगेच खराब झालं तरी पैसे मागेल, नको असं काहीच नको, सुरुवातीला ठेवा, संध्याकाळी घेऊन जातो. तर तुम्ही 2 पॅकेट ठेवणार, 2 पैकी एक तरी पॅकेट तुम्ही 100% पहिल्या दिवशी जाणारच. ओके, हा तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि हा होणार. सपोज आता एक पॅकेट गेलं, दुसरं पॅकेट काय, दुसरं पॅकेट संध्याकाळी घरी घेऊन या, दुसऱ्या दिवशी त्याला ड्राय करा, नुकसान नाही. ऑयस्टर मशरूम मध्ये नुकसान नाही, हा खूप अंडरलाईन लाईन आहे ऍक्च्युली. की तुम्ही स्पेन मशरूम सबसिडीचा SMS सुद्धा बघितला असेल की मशरूम झाल्यानंतर भुशात सुद्धा जसं रिसायकल होतं गांडूळ खतामध्ये, तो सुद्धा मशरूम मध्ये कुठेही नुकसान होत नाही. फ्रेश मशरूम आजचं तुम्ही नाही विकू शकला, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला ड्राय करा, उद्याचं दुसऱ्या दिवशीचं फ्रेश आहे तो फ्रेश राहून ठेवा. आजचं फ्रेश उद्या फ्रेश ठेवू नका लोकल मार्केटला. ओके, तर कसं होतं आजचा जो फ्रेश आहे तो उद्या तुम्ही फ्रेश ठेवला थोडा एलवेश पण यायला लागतो, मग तो डल दिसायला लागतो, मग तसं होतं. त्यापेक्षा तुम्ही तो फ्रेश जो घरी घेऊन या, तो ड्राय करा. आज दुसऱ्या दिवशी जो फ्रेश आहे तो फ्रेश मार्केटला परत ठेवा. थोडं सुरुवातीला तुमचं ना ट्रान्सपोर्टेशन वाढत जाईल किंवा थोडं धगधग वाढेल, पण हा एक मार्केट सेटअप चांगला होऊन जाईल. अशा प्रकारे फ्रेशच्या लोकलला डेली 5 किलो तुम्हाला मशरूम हे विकलंच पाहिजे 3 महिन्यामध्ये. डेली 5 किलो, जास्त म्हणतच नाही मी, फक्त 25 पॅकेट, 200 ग्रॅमचे 5 पॅकेट पर किलो, अशा पद्धतीने 5 किलो टोटल तुम्हाला विक्री हे झालंच पाहिजे. ओके, तर ड्राय मशरूम छोट्या जो फार्म असतात तर ड्राय मशरूमचे काय होते, तर तिथं तुमचं महिन्याला सपोज फ्रेश विकलं गेलं त्यानंतर 10 ते 12 किलो तुमचं सपोज ड्राय महिना राहत असेल, तर 10 ते 12 किलो तुम्ही वर्षभर टिकवू शकता एअर पॅक करून व्यवस्थित पद्धतीने. पण काही प्रॉब्लेम कसं होतं की ड्राय मशरूममध्ये काही प्रॉब्लेम येतो की काही कस्टमर असे येतात जसे डायबेटिक्सचे कस्टमर येतात. आता न्यूजमध्ये तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेलच की मशरूम इतकं प्रेफरन्स दिलं जातं इम्युनिटी बुस्टरसाठी. तर काही डायबेटिक पेशंट असतात की आम्हाला ट्रायलसाठी आम्हाला ड्राय मशरूम पाहिजे. पण ट्रायलसाठी जेव्हा देतो तर ड्राय मशरूम त्याला आपण दिलं तर त्याला आपण त्याला किती समजून सांगितलं की नाही नंतर 10 मिनिटं पहिला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवा, ते परत त्याचं फ्रेश टेक्स्चर येतं, टेस्ट येते, परत तुम्ही सब्जी बनवा. पण ते नाही बनवणार, मग त्यासाठी आपण त्याला काय करावं लागेल, त्याचे पावडर फॉर्ममध्ये बनवा आणि त्याचे ना 100 ग्रॅम पावडर बनवा. आणि जितके होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही सजेस्ट द्या. पण ड्राय मशरूमचा जो पावडर बनतो त्याला खूप लवकर थोडं ह्युमिडिटी चेंज होण्याची प्रॉब्लेम यायला लागतात. त्यासाठी त्याला एअर पॅक जार बनवा, जसं आपल्याला लोणच्याचे जार येतात तसं त्या जारमध्ये त्याला पॅकेजिंग करून
तर तुम्ही विकू शकता. 100 ग्रॅमचे जास्त, मग 100 ग्रॅम अफोर्डेबल आहे. आता जसं मी लोकांना सांगतो मी 1000 रुपये किलो ड्राय विकतो. काही लोक माझ्याकडे घेतात 550 रुपये होलसेल जातं, 750 रुपये होलसेल जातं, 750-800. पण 1000 रुपये जेव्हा म्हणतो तर लोकांना काय वाटतं की 1000 रुपये मी एका किलो मग घेतो. पण ते तसं जात नाही. ड्राय मशीन जे ना 100 रुपयाला 100 ग्रॅम मी विकतो पावडर. तेव्हा त्याची किंमत 1000 रुपये किलो जाते. अशा पद्धतीने आपण त्याचं विक्री व्यवस्थापन आपण करू शकतो. आणि प्लस अजून छोट्या फॉर्मर जे असतात, कल्टिवेटर असतात, तुम्ही त्यांना फार्म व्हिजिट ठेवा. फार्म व्हिजिट एका अटीवर ठेवायचं. आता अट कोणती असावी? फ्रीमध्ये कोणालाही फार्म व्हिजिट देऊ नका. आता लोक मला म्हणतात की तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते दिलंच पाहिजे. नॉलेज द्या, दिल्याबद्दल काही प्रॉब्लेम. नॉलेजचा मी सुद्धा देतो. माझ्याकडे रोज कमीत कमी 50-60 लोकांचा डेली फार्म व्हिजिटसाठी. अट एकच आहे, माझ्या फार्मवर आल्यानंतर माझ्याकडून एक पॅकेट मशरूम घेतलंच पाहिजे. ओके, तर हे असं नाही काय होतं की तुमचं मार्केटिंग होतं, प्लस तो माणूस जेव्हा जातो घरी मशरूम बनवतो, का आवडतो, तो लोकांना सांगतो. हा एक चेन नेटवर्क बनतो. त्यामुळे असं एक नेटवर्क मार्केटिंग म्हणता नाही येणार, पण मार्केटिंगचा जो नेटवर्क आहे तो आपला स्ट्रॉंग करता येईल. 1 बाय 1 सगळ्या अशा गोष्टीमध्ये होऊन जातं. ओके, हा झाला छोट्या प्रमाणात फ्रेश मशरूम्स आणि ड्राय मशरूम्स विक्री शॉप. आता मोठ्या प्रमाणात जेव्हा माझ्याकडे रोजचं 50 किलोपासून 200 किलोपर्यंत फ्रेश मशरूम असतं, त्यासाठी तुम्हाला एकदम परफेक्ट विक्री व्यवस्थापन करावं लागतं. ते विक्री व्यवस्थापन कसे करावं लागेल? जसं मी तुम्हाला छोट्या प्रमाणात सांगितलं, ह्याचंच मल्टिप्लिकेशन. पण हा आता कोल्हापूरपर्यंत मर्यादित झाला. आता मी शहर कोल्हापूर म्हणतोय, आता मी कोणत्या शहरात असेल त्या शहरापुरतं. ओके, तर मल्टिप्लिकेशन. सपोज आता माझ्यातून गोवा 200 किलोमीटर आहे, पण जे मार्केटचं आहे आज पण सगळ्यात मोठं एक्सपिरियन्स गोवा मार्केटचा आहे माझं. पुणे मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे. तर मुंबई मार्केटमध्ये एक प्रॉब्लेम कसा होतो, मुंबई मार्केटमध्ये जो भाजीपाला आहे तो सकाळी 4 वाजता लागतो. हा एकच. तिथं क्वांटिटी तुम्ही द्याल तितकं भेटते. आता मी म्हटलं, आता मी सपोज मी नाव काय मार्केटमध्ये, तर मी मुंबईमध्ये जाऊन शोधू कुणाला त्या मार्केटमध्ये. तर मुंबईमध्ये एक्झॉटिक व्हेजिटेबलसाठी जे व्हेंडर्स आहेत. कारण कसं होतं, आपला एक ना कस्टमर बेस हा वेगळा आहे ॲक्च्युली मशरूमसाठी. जेव्हा आपण मार्केटिंगमध्ये जातो तर आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा भेटतो व्हेंडरशिपमध्ये, तर आपली एनर्जी जी आहे ती आपण युटिलाइज करायची अशा लोकांसोबत. आपण जसं आपण सिम्पल लँग्वेज इंग्लिश व्हेजिटेबल, त्याला एक्झॉटिक व्हेजिटेबल सुद्धा म्हणतात. पण इंग्लिश व्हेजिटेबल आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये म्हणतो की ब्रोकली आले, कॅप्सिकम आले, रेड येलो ब्रोकली आले, तर बेबीकॉर्न आले. ह्यांचे ना ह्याचे व्हेंडर वेगळे असतात. आणि नॉर्मल भाजीपाला म्हणजे जसं एपीएमसी मार्केट आहे, त्या एपीएमसी मार्केटमध्ये मग आपले वांगे, भोपळा, भाजी ह्याचे व्हेंडर वेगळे. मग आपण आपली एनर्जी कुठे वेस्ट करतो? त्या लोकांसोबत जाऊन तिथं आपलं मशरूम ठेवतो. त्यांना समजा आपलं मशरूम विका नाही, त्या लोकांचा क्राऊड वेगळा आहे आणि एक्झॉटिक व्हेजिटेबलवाले जे क्राऊड आहे तो वेगळा. मग तो एक्झॉटिक व्हेजिटेबल क्राऊड जे व्हेंडर आहेत ते ऑनलाईन तुम्हाला इतके भेटून जातील, भरपूर भेटतील. तुम्ही नॉर्मली इंडिया मार्टला सर्च केला, जस्ट डायल आहे, किंवा डायरेक्ट गुगलला जर सर्च केले, पुणे, मुंबई, गोवा हे 3 स्टेट जे आहेत ना, सॉरी 3 जे सिटी आहेत ना, त्या सिटीमध्ये भरपूर प्रमाणात भेटतील. प्लस त्यांना ऑयस्टर मशरूम हा पाहिजे आहे, त्यांना ऑयस्टर मशरूम माहीत आहे. तर प्रॉब्लेम कुठे येतो मग? कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी तुम्ही जर फुलफिल केल्या नाहीत तर तुमच्या आपल्या एकामुळे बाकीचे 10 कल्टिवेटरना हा तोटा होतो. कसा होतो? एक सिम्पलमध्ये सांगतो की सपोज माझ्यावरून मी उदाहरण घेतो म्हणजे लोकांना समजून जाईल की मी हरिसुत्ता गुरुजी मशरूम माझं एक फार्म आहे. मी मुंबईला नेटवरून एक नंबर घेतला व्हेंडरचा, मुंबईच्या व्हेंडरला फोन केला की माझ्याकडे ना रोजचं 50 किलो मशरूम आहेत, घेतोस का? तर मग हा त्याला गरजच आहे. मार्केट स्ट्रॉंग आहे कारण आपल्याकडून आता होलसेल जो रेट 125 रुपये आपल्या कोल्हापूरून जातो, 125-145 रुपये. तिथे त्यांचं विक्री दर 250-300 रुपये. 50% 100% प्रॉफिटमध्ये तो काम करतो, प्लस ट्रान्सपोर्टेशन सोडून सुद्धा. त्याला त्याला गरजच असते. आणि मेन म्हणजे कल्टिवेटर खूप कमी आहेत, आपला ॲडव्हान्टेज आहे. मग आपण त्याला कमिटमेंट करतो, हा उद्यापासून नाही पण 8 दिवसामध्ये तुम्हाला मी देतो. तो तुम्हाला कधी रिटर्न कॉल करत नाही. मुंबईचा कस्टमर तरी. पुणे गोवाची करतील, पुण्याची पण नाही करतात पण गोवाची करतील. पुणेवाला कधी नाही करणार, मुंबईला तर कदाचित करेल पण खूप प्रॉफिट कमी. आणि मग आपण त्याला कमिटमेंट दिली असते 50 किलोची. ओके, मग त्याला आपण टाळाटाळ करतो, नाही माझ्याकडे 10 किलो मशरूम आले, 12 किलो आले, अशा गोष्टी वाढत राहतात. तर आपण त्याला कमिटमेंट आपली चुकते, कन्सिस्टन्सी आपल्याकडे येत नाही मशरूममध्ये. मग त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी जी ती मेंटेन करावीच लागणार. ओके, हा झाला पहिला कॉल माझ्यासोबतचा. आता आपण तर कनेक्टेड आहे 20-30-50 लोक असे काही लोक आहेत. त्याचा आता नेटवर्क हा अवेलेबल आहेच मुंबईचा व्हेंडर, त्याला आपला सगळे 50 कॉल डेली जातात की माझ्याकडे मशरूम आहे का. तर आपल्यासारखे जे 50 कॉल जातात तो प्रत्येक कॉलला मग फॉर ग्रँटेड देतो की त्याला माहिती आहे की हा कॉल करतो, हा रिप्लाय देत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्केलला जेव्हा याल तेव्हा तुमच्याकडे तेवढा सप्लाय हा पाहिजेच. तुमच्याकडे सप्लाय अवेलेबल ठेवा, तुमचं ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं, 100% होतं. आज माझ्याकडे
ड्राय मशरूम मध्ये फ्रेश मशरूम मध्ये कोणतीही पार्टी मला फोन करू दे की माझ्याकडे 50 किलो 10 किलो 5 किलो 4 किलो ऑर्डर आहे, तर माझ्याकडे सपोज मशरूम नसेल तर मी तिला कुठूनही सांगली असू दे इचलकरंजी असू दे एवढं कागद असू दे कुठूनही तिला ऍडजस्ट करून मशरूम पाठवतो, लिंक तोडून देत नाही. हा कन्सेप्ट तुम्ही ठेवला तर हा फुल फ्लेज मध्ये मार्केट एकदम व्यवस्थित डेव्हलप होतो. पॅकेजिंग आपलं स्ट्रॉंग आहे, लेबलिंग आपलं स्ट्रॉंग आहे, आपल्या लेबल जातं मशरूम एकदम व्यवस्थितपणे ट्रान्सपोर्टेशन होतं. तर ड्राय मशरूम मध्ये कसं होतं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ड्राय मशरूमचा मेन व्हेंडर लखनौचा आणि गुजरातची मार्केट, त्यांना महिन्याला त्यांना 100 किलो 150 किलो 200 किलो ड्राय लागत असतं. तर मी मोस्टली प्रिफर करतो ड्राय मशरूम पॅकेजिंग मध्ये का प्रॉब्लेम होतो की व्हॉल्यूम जास्त पकडते. तुम्ही एका बॉक्समध्ये ज्या बॉक्समध्ये 12 किलो फ्रेश मशरूम पाठवता, एक बॉक्स असतो त्याला 100 रुपये ट्रान्सपोर्ट घ्यायचा बसमध्ये येतं कोल्हापूर ते गोवा, त्या एका बॉक्समध्ये 2 किलो फक्त ड्राय मशरूम बसतात. 50 रुपये किलो ड्राय मशरूमचा कॉस्ट पडला. ओके, मग हा ट्रान्सपोर्टसाठी आपण काय करतो मोठे बॉक्स आपण पॅकिंग करतो. ते मी मोस्टली बाहेरचे जे आहेत मी रेल्वे प्रिफर करतो. मग रेल्वेने तुम्ही पाठवा, रेल्वेने कॉस्ट सुद्धा कमी जाते आणि मोठे मोठे बॉक्स चांगल्या पद्धतीने जातात. मग ड्राय मशरूम पॅकिंग खूप काळजी घ्यावी लागते, कारण ड्राय मशरूम तुटले पावडर झाली तर समोरची पार्टी त्याची कॉस्ट कटिंग करते. त्यासाठी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित ड्राय मशरूम करून नेटवर सगळे अवेलेबल आहेत, पर्सनली जाऊन भेटलं पाहिजे ह्यांचं काही नाही. मग पेमेंट स्कीम जी असते ते आता तुम्हाला स्वतःच डेव्हलप करावं लागेल. काही पार्टी असतात की ॲडव्हान्स देतात, काही पार्टी मॅटेरियल पोचल्यानंतर देते, काही पेमेंट विकली करते. हे आता तुमच्या कम्युनिकेशनवर तुमच्या फ्रेंडशिपवर डिपेंड आहे की तुम्ही पेमेंट कसं ठेवावं. मोस्टली कारण कसं होतं की सपोज तुम्ही म्हणत असाल की ॲडव्हान्सच चाला द्या मगच मटेरियल पाठवतो, तो आपला तो सेकंडरी ठेवतो. कारण त्याला ना हे कधी ॲडव्हान्स चालतं. मग सुरुवातीला तुम्ही ॲडव्हान्स पेमेंटवर काम केलं तर चांगलं असतं, पण ॲडव्हान्स पेमेंट सगळेच ॲडव्हान्स पेमेंट करतात. खूप कमी लोक मार्केटमध्ये आहेत भाजीपाल्यामध्ये, मशरूममध्ये तरी ॲक्च्युली त्यांचं म्हणणं असं की तुम्ही मशरूम पाठवा ते पण चेक करतात. कारण कसं असतं की मार्केट जसं मी जाईल माझ्यासाठी अजून 1000 लोक आहेत. माझी क्वालिटी माझ्यासाठी चांगल्या क्वालिटी करणारे खूप 1000 लोक आहेत, माझ्यासाठी कमी क्वालिटीचे लागणारे 1000 लोक सुद्धा आहेत. तर कमी क्वालिटीचं मशरूम आलं तर तिला क्वालिटीवर ड्रायचे मशरूमचे रेट वाढतात. मी जर सांगितलं मग 550 रुपये किलोपासून ड्राय मिनिमम 550 रुपये किलोपासून ड्राय विकलं जातं, प्लस 800 रुपये किलोपर्यंत ड्राय हे जातं. ओके, 800 रुपयाच्या वर सुद्धा जातं. साजर करून जर एकदम व्यवस्थित ड्राय केलं असेल तर 1000 रुपये किलो सुद्धा पार्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, पण साधारण आपण ओव्हरऑल एक बघूया की 550 रुपये ते 800 रुपये हे तुमचे क्वालिटी मशरूम 800 रुपये पद्धतीने मशरूम हे मार्केटमध्ये जातं. तर ड्राय मशरूममध्ये प्रॉब्लेम असं येतं जे सांगितलं पॅकेजिंगमध्ये. तुम्ही पॅकेजिंग व्यवस्थित केला, ट्रान्सपोर्टेशन चूज केला व्यवस्थित, तुम्ही छोटे छोटे पॅकेज जर तुम्हाला 10 किलोची ऑर्डर असेल तर तुम्ही 5-5 किलोचे 2 बॉक्स करून बस सेवा आहे, फक्त महामंडळाची बस आहे किंवा बाकीचे रोजचे प्रायव्हेट बस आहे बस सुद्धा पाठवलं तरी चालतं. किंवा कारण त्याला खराब होत नाही त्याचं पोस्टचं आहे, पोस्ट सुद्धा मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं. पोस्टमध्ये कसं होतं त्याला भरपूर सामान पडून खराब होतं. अशा पद्धतीने रेल्वे एकदम बेस्ट आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन बस जी आहे बस एकदा सुपर आहे, पण त्यामध्ये कॉस्ट थोडं ट्रान्सपोर्ट कॉस्ट जास्त वाटतं. हाच आहे, तर बस एक दिवसात तुमच्या कुठलीही महाराष्ट्र कानाकोपऱ्याला पोस्ट केलं जातं. अशा पद्धतीने सुरुवातीला मोठ्या प्रमाणात एक मार्केटिंग व्यवस्थापन होते. अजून मार्केटिंगमध्ये मेन गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवात छोट्या प्रमाणात जसं मी सांगितलं की गावापासून सुरुवात करा आणि मोठ्या शहरापर्यंत या. ओके, ह्यानंतर तिसरी गोष्ट अशी की मशरूम पासून व्हॅल्यू ॲडिशन. मशरूमपासून खूप सारे प्रोडक्ट बनतात, खूप सारे प्रोडक्ट बनतात. त्या प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता, व्यवस्थित चांगले पॅकेजिंग करून द्या. आणि अजून मी सगळ्यांना सजेशन असते की मशरूममध्ये मी सुद्धा मशरूमचे प्रोडक्ट बनवतो. माझ्यासोबत भरपूर लोक मशरूम मार्केटमध्ये मशरूममध्ये आहेत. तर एक सिम्पल मशरूम बिस्किट मशरूम कुकीजवरून एक आपण कॅल्क्युलेशनपेक्षा एक सजेशन देण्यासारखं माझ्याकडून असेल तर असं आहे की जेव्हा आपण मशरूम बिस्किट बनवतो एक्झाम्पल, तर मशरूम बिस्किटमध्ये मशरूम 10% आणि 90% मैदा हे मशरूम बिस्किट नाही झालं ॲक्च्युली. तुम्ही विकताय मैद्याची बिस्किटच, तर तुम्ही मशरूम बिस्किट जेव्हा देता त्यामुळे पर्सेंटेज एक व्यवस्थित बॅलन्स करून, आता मी जो बॅलन्स करतोय तो माझा थोडा कॉन्फिडेन्शियल असेल तर तुम्ही सुद्धा करताना असं असेल की त्यामध्ये मशरूमचा पर्सेंटेज जास्त असू द्या. आणि मशरूम आपण हेल्दी, सपोज एखादा पेशंट आहे किंवा एखादा व्यक्ती नॉर्मली घेऊ सपोज मी प्रेफर करतो किंवा तुम्ही प्रेफर करता मशरूम बिस्किट, मशरूम एक हेल्दी आला ॲक्च्युली. ओके, तर हेल्दी जेव्हा प्रिफर करतो सगळ्या गोष्टी हेल्दी द्या. जेव्हा तुम्ही व्हॅल्युएशनला जातोय तेव्हा, ओके, व्हॅल्युएशनमध्ये त्याला काही प्रोडक्ट्स बनवतोय तेव्हा तर व्हॅल्युएशनमध्ये कसं असतं की जसं मी सांगितलं मला बिस्किट बनवतोय तर बिस्किटमध्ये तुम्ही मैदा वापरला तर तो मैदा पण हानिकारक आला, डाळडा वापरला डाळडा हानिकारक आला, साखर वापरली साखर हानिकारक आला. पण ह्या गोष्टी मिनिमाइज करून त्याचे प्रोडक्ट्स बनवा. जसं आटा पूर्णपणे 100% आटातून बनवा. साखरच्या ठिकाणी भरपूर गोष्टी अल्टरनेटिव्ह आहेत, अल्टरनेटिव्ह गोळी यूज करा, भरपूर त्या गोष्टी यूज करा. डालडा ठिकाणी तूप यूज करा. कॉस्टिंग वाढेल पण तुमच्याकडे तो क्राऊड सुद्धा मार्केट अवेलेबल आहे, तो तू पैसे द्याल त्याला पण मला विष नको आहे. ओके, अशा गोष्टी तुम्ही मार्केटवर डेव्हलप करू शकता. मार्केटमध्ये तुमचं एक असं ब्रँड बनवू शकता की तो फक्त
डोळे झाकून लोक घेतील, म्हणजे तुमच्याकडे एवढी क्वालिटीचं गोष्टी तुमच्याकडे भेटतील, त्यासोबत तुम्ही मशरूमच्या बाकीच्या गोष्टी तुम्ही घेऊ शकताय. अशा प्रकारे मशरूमचे मार्केटिंगमध्ये ना खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतं. ओके, हा झाला मशरूमचं. तर आपण कुठले कुठले कव्हर झाले, एक तुम्हाला रिवाईज करतो, म्हणजे तुम्हाला आपण नंतर टॉपिकसाठी किंवा शंका निसर्गासाठी तुम्हाला सगळे बोलता येतील. पहिला आपण केलं होतं व्हरायटी सिलेक्शन, व्हरायटी कोणते कोणते केले, प्लांट सेटअप कसा केला आपण टोटल, त्यानंतर पॅकेजिंग कसं केलं, फ्रेशसाठी केलं, ड्रायसाठी कसं केलं, इकॉनॉमिक्स बघितलं, मशरूमचा टोटल खर्च जो असतो तो टोटल बघितला, त्यामध्ये ड्राय सबस्ट्रेट, स्पॉन्ज, स्टरलायझेशन, इलेक्ट्रिसिटी, लेबर, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन बघितलं. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर मार्केटिंग बघितलं, मार्केटिंग लोकलला आणि ह्यूज प्रमाणात ह्या दोन मार्केटिंग आपण बघितल्या. ओके, तर सगळ्यात अजून एक गोष्ट, आता ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त मशरूम बद्दल जो माझा अनुभव आहे, जो मला त्रास होतो सगळ्यात, की माझ्या लेबरांना त्रास होतो सगळ्यात जास्त, तर मशरूम तुम्ही जेव्हा छोट्या प्रमाणात करता, तर मशरूमला जेव्हा सपोज आज मशरूम 24-25 मशरूम हार्वेस्टिंगला येतात, सपोज 1-2 दिवस लेट झालं, तो मॅच्युअर झाला, जास्त मॅच्युअर झाला, तर त्याचे स्पोर्स लागतात. स्पोर्ट्स बद्दल सरांनी सांगितलं असेलच, एक प्रकारे मशरूमच्याच बियाच आपण म्हणूया, तो स्पोर्स जो असतो ना, त्यांना थोडा त्रास होतो आपल्याला. ओके, तो स्पोर्स केव्हा येतो, जेव्हा मशरूम जास्त मॅच्युअर होतो तेव्हा. ओके, ही गोष्ट खूप अंडरलाईन आहे. तर छोट्या प्रमाणात 300 बेडपर्यंत तुम्हाला समजणार पण नाही मशरूमचे स्पोर्ट्स किती येतात. ओके, जेव्हा तुमच्याकडे 5,000 बेड असतील, तेव्हा रूममध्ये ना पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये स्पोर्ट्स फिरायला लागतात जास्त करून. त्या स्पोर्ट्समुळे ना आपली छाती जाम होणे, अशक्तपणा थोडा येतो काही लोकांना, सर्दी होते. हा कंटिन्यू 12-12 तास प्लांटमध्ये राहिल्यामुळे होतो. तर हा त्रास होऊ नये म्हणून फर्स्ट डे पासून जेव्हाही तुम्ही मशरूम फार्ममध्ये एंट्री कराल, तुम्ही मास्कचा कंपल्सरी यूज करा. हा प्रत्येकाला डिसिजन आहे, माझ्या फार्मवर लेबरवर मी प्रत्येकाला देतोय. हा स्पोर्ट्स थोडा त्रास करतो, छाती कचवणे, खोकला लागणे, आणि हा कमीत कमी आठवडाभर त्रास होतो असा. त्यापेक्षा तुम्ही मास्क हा कंपल्सरी यूज करा. हा म्हणजे प्रत्येकाला एक विनंती सुद्धा आहे, आणि म्हणजे असं माझा एक अनुभव सुद्धा आहे. आतापर्यंत आपण जो टॉपिक घेतले, त्यानंतर आपण शंका निसर्ग दूर करूया. हां, चालेल, थँक्यू. सर, हॅलो सर. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो, येतोय आवाज माझा? हॅलो 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 सर नाही का ऑनलाईन? येतोय आवाज येतोय सर. मग ठीक आहे, सगळ्यांनी जर माईक हॅलो अनम्यूट केला तर आपण बोलूया, डायरेक्ट आवाज येईल मला. हॅलो, काही कोणाची शंका असतील तर तर कोणा जरूर शंका विचारा. असेल तर अनम्यूट हॅलो, करून विचारू शकता, आपण बोलूया. इथं सरांचं. कोणती शंका असू दे, स्टार्ट करून. माझा आवाज येतो ना सगळ्यांना पण? हो, येतोय येतोय, आवाज येतोय. माझा आवाज येत येतोय नाही? की सर, येतोय. येतोय ना? येतोय. तर या ठिकाणी सरांचं प्रमुख मार्गदर्शन संपलेलं आहे. काही कोणाची शंका असतील तर जरूर विचारा. खूप सविस्तर असं सर आता सध्या जे मशरूम प्रोडक्शनचं काम करतात, मार्केटिंग करतात, प्रोसेसिंग करतात, आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते मार्केटिंग आता सांभाळत आहेत. यामध्ये काही कोणाची शंका असतील, ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जरूर विचारा. हां साहेब.